बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे शहरात वैचारिक प्रबोधन करणारी बहुप्रतीक्षित कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला 8 ते 14 जानेवारी या काळात होणार असून यंदाचे हे 40वे वर्ष असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी दिले. व्याख्यानमालेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पूनावाला यांच्या हस्ते 8 जानेवारीला होणार असून वंदे मातरम और राष्ट्रीय पुनरुत्थान या परिसंवादात पत्रकार किरण तारे, भारत पाकिस्तान विभाजन अभ्यासक डॉक्टर राजीव पुरी आणि पत्रकार मिलिंद भागवत सहभागी होणार आहेत. 9 जानेवारीला आनुवंशिकतेतून येणारे आजार व उपाय या विषयावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ डॉक्टर कमोदी गोडबोले या मार्गदर्शन करणार आहेत. 10 जानेवारीला राष्ट्र स्वहा इंदम न मम या विषयावर सुमेध चितवडे विचार मांडतील. 11 जानेवारीला संघ शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा विभाग प्रमुख उपेंद्र कुलकर्णी वैचारिक प्रबोधन करणार आहेत. तर 12 जानेवारीला पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारे पुष्प अक्षय जोग समर्पित करणार आहेत. 13 जानेवारीला विकासाच्या वाटेवर पूर्वाचल या विषयावर अमेझिंग नमस्ते फाउंडेशनचे गुवाहाटीचे अध्यक्ष तथा IIM शिलांग न्यासी मंडळाचे सदस्य अतुल कुलकर्णी पूर्वाचल भागातील विकासावर प्रकाशझोत टाकणार आहेत. 14 जानेवारीला शेवटचे पुष्प अभिनेते योगेश सोमण गुंफणार आहेत. चित्रपटसृष्टीतील बदलती परिभाषा या विषयावर ते भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास उलगडणार आहेत. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलचे पटांगण टेलिफोन एक्सचेंज जवळ नौपाडा ठाणे येथे या व्याख्यानमालेचे आयोजन 8 ते 14 जानेवारी दरम्यान रोज रात्री 8 वाजता करण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी कोर्टनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले. माघार घेणाऱ्या उमेदवारांना 5 कोटी रुपयांना विकत घेण्यात आल्याचा गंभीर आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच दिवसभरात 100 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गट आणि भाजपचे काही उमेदवार बिनविरोध आल्याने अविनाश जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे. अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. आमच्या अनेक उमेदवारांना संपर्क केले जात होते. कोपरीतील मनसेच्या उमेदवाराला 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मशाल चिन्हावरील एका उमेदवार महिलेच्या घरी शुक्रवारी सकाळी पोलीस गेले. तसेच त्यांच्या पतीची चौकशी करण्यात आली. त्यांना रात्रीपासून अनेक जण शोधत होते. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. कल्याण डोंबिवलीतील अनेक उमेदवारांना 5 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच आता 5 कोटी वाटले निवडणुकीमध्ये तर आम्हाला प्रचारासाठी फिरू देखील दिले जाणार नाही असेही जाधव म्हणाले. ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांच्या मोबाईल कॉलचा तपशील तपासावा. त्यांना कोणी संपर्क साधले, त्यांनी का उमेदवारी मागे घेतली, तेथील निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी जाधव यांनी निवडणूक आयोगाकडे केले. आम्ही आता न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यामध्ये 6 लाडक्या बहिणीचा समावेश आहे. महायुतीच्या विजयाचा श्री गणेश चाला असून विजयाची सुरुवात ठाण्याने केली. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला ठाणे महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार यात कुठलीही शंका नाही असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी शिंदे गटाचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. या उमेदवारांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांचा उल्लेख सूर्याची पिसाळ असा करीत 2 गुजरात्यांच्या हाती मुंबई द्यायची नाही असे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. निवडणुका आल्या की यांना मराठी माणूस आणि मुंबई आठवते. भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईसह महाराष्ट्राला विकास कामासाठी 10 लाख कोटी रुपये निधी दिलाय. मुंबई मोठी झाली तर राष्ट्र मोठे होईल असे सांगत केंद्राने मुंबईच्या विकासाला चालना दिली. परंतु उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी काय केले असे एकही तरी ठोस काम सांगावे असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईतील मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. त्याला मुंबईत परत आणण्याचे काम आम्ही करत असल्याचे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्या मुंबईत महायुतीची पहिली सभा पार पडणार असून तेथूनच महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे 100हून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सर्वच महापालिका निवडणुका एका दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. मुंबईसह ठाणे महापालिका हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावे ते राहत असतील मुंबई, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, नेरूळ, पनवेल अशा विविध ठिकाणच्या मतदार यादीत नोंदवली आहेत. हे सर्व कर्मचारी मतदार असून पालिका निवडणुकीसाठी त्यांची निवडणूक कामी नेमणूक केले. निवडणूक कर्तव्यामुळे मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने टपाली मतदानाची व्यवस्था केली. संबंधित कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेसाठीचा नमुना भरून त्यासोबत संबंधित पालिकेच्या मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा तसेच निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती आदेशाची प्रत सादर केल्यास टपाली मतपत्रिका थेट त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक ड्युटीमुळे मतदानापासून वंचित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता सहजपणे आपला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीतील राजकारणाची व मुख्यत्वे बंडखोरांना थंड करून निवडणुका बिनविरोध करण्याची सूत्रे ठाण्यातील शुभदीप या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोंबिवलीतील पलावा येथील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आणि डोंबिवलीतील सद्गुरू या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावरून मागील 2 दिवस हलत होती. पहाटेपर्यंत या बंगल्यापाशी मोटारीचा ताफा उभा असतो. नेते पदाधिकारी यांची वर्दळ असते. यात बंगल्यातून सुटलेल्या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करणारी फळी तैनात आहे. जवळपास 90% बंडखोरांना रिंगणातून बाहेर काढण्यात या 3 सत्ता केंद्रांना यश आल्याचा दावा केला जातोय. महायुतीचे उमेदवारांसमोरील बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारींच्या पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय बैठक ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर 90% बंडखोर उमेदवारी मागे घेतील असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला. बंडखोरांना विविध पदाची आमिषे दाखवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.